हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. तू तिथे मी कथेचे सर्व भाग प्लेलिस्टवर उपलब्ध आहेत, तर नक्की वाचा. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. असेच काही दिवस निघून गेले. या दिवसात सियाची वागणूक फार बदलली होती. ती यशच्या छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेत होती. त्याच्यासाठी कपडे काढून ठेवणं, त्याचं रुमाल, वॉलेट, फोन सगळं नीट ठेवणं, सगळं सिया स्वतः जातीने बघत होती. यश सुद्धा ते बघून खुश असायचा. आता त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक गोड स्माइल असायची. कारण आता त्याची डॉल त्याची काळजी घ्यायची. आज सुद्धा तसंच काही झालं. यश रोज सारखा आपल्या जिमवरून खोलीत आला. तशी त्याची नजर बेडवर गेली, जिथे त्याच्या डॉलने त्याच्यासाठी कपडे काढून ठेवले होते. सोबतच बाजूच्या टेबलवर त्याचा रुमाल, वॉलेट आणि वॉच सुद्धा ठेवले होते. जे बघून यशचे ओठ रुंदावले आणि तो स्मित करत वॉशरूम मध्ये गेला. इकडे खाली सिया किचन मध्ये सर्वांसाठी नाश्ता रेडी करत होती. तिची ती स्पीड बघून तर तिथले शेफ सुद्धा एक वेळ तिला बघतच राहिले. सियाने पटापट एका बाजूला आलूची भाजी रेडी करून घेतली आणि आता ती पुऱ्या काढत होती. सोबतच आज तिने सगळ्यांसाठी मँगोचा फ्रेश ज्यूस करून घेतला होता, जे तिने आता थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता. सिया बाळा, अगं राहू दे पुऱ्या, हे काढून घेतील. मघापासून किचन मधली तिची परापड बघून सुगंधा पुन्हा किचन मध्ये येत बोलली. मॉम, हे काय झालंच आहे, तुम्ही बसा, सगळे सुद्धा येत असतील. म्हणत सियाने स्मित करत सुगंधाला बघितलं. तसं सुगंधाने सुद्धा स्मित करून सियाला बघितलं आणि डायनिंग टेबल जवळ गेली. तितक्यात घरचे बाकीचे सुद्धा आले. यश तर खाली आल्या आल्या आपल्या डॉलला शोधू लागला. पण किचन मधून येणाऱ्या त्या घमघमाटाने त्याला त्याचं उत्तर दिलं आणि तो किंचित स्माइल करत आपल्या खुर्चीकडे वळताच किचन मधून येणाऱ्या तिच्या आवाजाने त्याच्या हृदयात कळ आली आणि त्याने तसंच तिकडे धाव घेतली. पाठीमागे सगळे सुद्धा धावले. मॅडम, अहो, हे घ्या, यात हात घाला, तुम्हाला बरं वाटेल. तो शेफ समोर येत म्हणाला आणि त्याने सियाच्या हाताला स्पर्श करणारच की यशने येऊन त्याला अडवलं आणि तिचा नाजूक हात आपल्या हातात घेतला. पण आता तिचा तो लाल झालेला हात बघून त्यालाच कसं तरी झालं आणि त्याने शेफच्या हातून तो बाउल घेत त्या थंड पाण्यात तिचा हात बुडवला आणि स्वतःच डोळे मिटून घेतले. असं वाटत होतं की तिच्या वेदना तो स्वतःमध्ये सामावून घेत असावा. हे कसं झालं? लक्ष कुठे होतं तुमचं? यशचा तो करडा आवाज तिथे असं काय घुमला की सगळ्या नोकरांनी घाबरून माना खाली घातल्या. मी काही विचारलं? यशने सगळ्या नोकरांवर आपली नजर फिरवत म्हणाला. सर, ते मॅडम पुऱ्या फ्राय करत होत्या आणि अचानक ऑइल त्यांच्या हातावर आलं. तो शेफ समोर येत खाली मान घालत यशला सांगितलं. तसं यशच्या नजरेत राग दाटून आला. मग तुम्ही काय करत होता? जर मॅडमच सगळं काम करतील तर तुम्हाला इतका पेमेंट कशाचा देतोय मी? यश आपला जबडा आवळून म्हणाला. त्याच्या आवाजात इतका राग होता की एकेकाला त्याच उकडत्या तेलात टाकून असंच झालं होतं त्याला. अहो, तो अजून काही बोलणार की तिच्या नाजूक आवाजाने त्याच्या रागावर फुंकर घालण्याचं काम केलं. अहो,
प्लीज त्यांना रागवू नका, त्यांची काही चूक नाही, सिया हळूच बोलली. तसं यशने तिला बघत एक सुस्कारा सोडला आणि नाही मध्ये मान इकडे तिकडे करत तिचा हात पाण्यात बुडवून धरला. हे घे यश, हे लाव, तिला आराम मिळेल. सुगंधा त्याच्या हातात क्रीम देत म्हणाली. यशने ती घेतली आणि लावू लागला. एक सुस्कारा तिच्या तोंडून बाहेर पडला. तसं यशने तिला बघत तिच्या हातावर फुंकर मारत ती क्रीम लावू लागला. सिया बारा, कितीदा सांगितलं तुला की किचनमध्ये काम करताना घाई करत जाऊ नकोस. पण मी काय म्हणतो सुगंधा, तुझ्या सुनेला इतकी कसली धार भरते ग की ती येऊन जाऊन या खोलीत घुसत असते. तू तर कधी नाही पाय ठेवलास, आता सुद्धा मी म्हणते म्हणून कधी कधी तू या खोलीत येत असते, ते सुद्धा बाराचा भाव तोंडावर घेऊन. नंदाने सियाच्या सोबतीने आपल्या सुनेला सुद्धा टोमणा मारून घेतला. तशी यशने त्यांच्यावर आपली एक रागीट नजर टाकली आणि तो नोकरांना बघू लागला. आजपासून तू किचनमध्ये पाय टाकायचा नाही. आपली तीच नजर सियावर आणत यश म्हणाला. सियाची मान अजूनही खालीच होती आणि हात यशच्या हातात. आणि हो, जर मॅडम मला किचनमध्ये दिसली तर त्याची शिक्षा म्हणून तुमची सॅलरी कट होणार, यश म्हणाला. तसे बिचारे सगळे नोकरांचे श्वासच घशात अडकले आणि ते चमकून यशला बघू लागले. म्हणजे ही काय गोष्ट झाली, चूक करावी याच्या बायकोने आणि शिक्षा आम्ही भोगावी, ही तर तशीच बात झाली. खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा बारा आने का. पण आता ते बिचारे या हिटलर समोर मुंग गिळून बसले. नाहीतर आता तर फक्त त्यांची सॅलरी जाणार होती. पण चुकून जर त्यांच्या तोंडून शब्द फुटला तर हिटलर त्यांनाच काढून फेकायचा. मग त्या सगळ्यांना बघतच तो सियाला घेऊन तिथून बाहेर पडला. तसे सगळे सुद्धा माना झटकत त्याच्या मागे गेले. तिथून निघून यश सरळ सियाला घेऊन डायनिंग जवळ आला. त्याने आपल्या बाजूच्या खुर्चीवर तिला बसवलं आणि स्वतःही तिच्या बाजूला बसला. सगळे सुद्धा येऊन आपल्या जागी बसले. तशी मेडने येऊन सगळ्यांना नाश्ता वाढायला सुरुवात केली. लवकर नाश्ता कर, मग आधी आपण हॉस्पिटलला जाऊ, नंतर ऑफिसला, यशने सरळ शब्दात सियाला आदेश दिला आणि आपला नाश्ता करू लागला. त्याने सियाला बोलण्याचा चान्स सुद्धा दिला नाही, कारण माहिती होतं त्याला ती या गोष्टीसाठी रेडी होणार नाही. म्हणून त्याने तिला नकार देण्याचा चान्सच सोडला नाही. सियाने एक वेळ समोर नजर फिरवली तर ते सगळे आपला नाश्ता करत होते. जणू आता काहीच झालं नाही असे सगळे वागत होते. मग सियाने सुद्धा सगळे विचार सोडले आणि आपला नाश्ता करू लागली. तिच्या डाव्या हाताला भाजलं होतं म्हणून तिला खायला काही त्रास नव्हता, फक्त तो हात थोडा जडजडत होता. हॉस्पिटल. काही वेळातच यश सियाला घेऊन हॉस्पिटलला पोहोचला. ते मोठं हॉस्पिटल बघून सिया तर बघतच राहिली. म्हणजे साधं भाजलं तर आहे, त्यासाठी इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये येण्याची काय गरज. मुळात हॉस्पिटलमध्ये येण्याचीच गरज नव्हती. अशा बारीक सारीक जखमा तर स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला होतच असतात आणि त्याचे घरगुती उपाय सुद्धा तिथेच किचनमध्ये असतात. त्यासाठी हे हॉस्पिटल वगैरे तिला पटत नव्हते. ती काही वेळ त्या हॉस्पिटलला आणि काही वेळ यशला बघत होती. अहो, आज जाणं तितकंही गरजेचं नाही. अहो, आता माझा हात बरा आहे आणि जडजडही कमी झाली आहे. बघा, सिया हात समोर करत बोलली.
तर यश मात्र चुपचाप आपला सीट बेल्ट काढून बाहेर उतरला. आता तो काही ऐकणार नाही म्हणून सियाने एक हताश उस्कारा सोडला आणि यशला बघत खाली उतरली. तसा यश समोर चालू लागला तर सिया त्याच्या बरोबर जात होती. येस मिस्टर किर्लोस्कर, या. आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे. आणखीही काही लागलं तर ते सुद्धा होऊन जाईल. पेशंट कुठे आहे? सिनियर डॉक्टर यशला आत घेत म्हणाले आणि इकडे तिकडे नजर फिरवत पेशंटला शोधू लागले. यशने ज्या प्रकारे त्यांना सूचना केल्या होत्या त्यावरून तर त्यांना खूप सिरियस असे काही असेल असेच वाटले आणि त्यांनी आपली सगळी टीम तयार ठेवली होती. पण आता यशला बघून ते पेशंटला शोधत होते. डॉक्टर चेखर. यश सियाला समोर येण्याचा इशारा करत म्हणाला. तसेच सियाला बघून डॉक्टर तर सदम्यातच गेले. त्यांना तर आता हसावं की रडावं ते समजायला येत नव्हतं. म्हणजे ज्या पेशंटसाठी त्यांनी आपला पूर्ण स्टाफ अरेंज केला, सगळे पेशंट बाजूला केले, ती पेशंट समोर असं चालता बोलताना बघून तिथले सगळे स्टाफ आणि डॉक्टर सुद्धा कोमात गेले. पण कुणीही काही बोलू शकले नाही, कारण समोर उभा असणारा माणूस कोणी साधा सुद्धा नव्हता. देशातला टॉप बिझनेसमॅन होता. म्हणून ते सुद्धा गप्प राहिले आणि सियाला बघू लागले. तर सियाला मात्र फार ओशाळल्यागत वाटत होतं. तिला तर आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. डॉक्टरांच्या त्या नजरांना नजर देणे सुद्धा आता ती टाळत होती. कसं तरी तिथं उभं राहून तिने आपलं ते चेकअप पूर्ण केलं. मिस्टर किर्लोस्कर, तितकीही काही गंभीर जखम नाही. 1-2 दिवसात बरी होईल ते. मी काही औषधं लिहून देते, सोबतच स्किन क्रीम सुद्धा देते, जखम बरी झाल्यावर लावायला, जेणेकरून तो डाग सुद्धा राहणार नाही. डॉक्टर म्हणाले. तसं यशने फक्त म्हटलं. त्यानंतर डॉक्टरांनी तिथल्या नर्सला इशारा केला. तसं तिने यशच्या हातात प्रिस्क्रिप्शन दिलं. बाकीचे डॉक्टर काही सिरियस नसल्याने आधीच निघून गेले होते. त्यानंतर यश सुद्धा सियाला घेऊन हॉस्पिटल बाहेर पडला. सियाने मात्र अजूनही लाजून आपली मान खाली घातली होती. आताही त्या डॉक्टरांच्या हसणाऱ्या नजरा अजूनही तिला छळत होत्या, ज्यामुळे तिला आता खूप खूप लाज वाटत होती. यशने सियाला गाडीत बसवले आणि तो स्वतःही बसला. थोड्याच वेळात ते दोघे तिथून किर्लोस्कर एंटरप्राइजसाठी रवाना झाले. गाडीत सिया आपल्या वेड्या पण तितक्याच गोड नवऱ्याला बघत होती, जो आता समोर बघत गाडी चालवत होता. यशला बघून सियाला मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. सोबतच स्वतःच्याच नशिबाचा हेवा सुद्धा वाटत होता. साथिया ये तूने क्या किया, बेरिया ये तूने क्या किया, मैंने पिया किया इंतजार, इतना करो ना मुझे प्यार. हे गाणं FM वर सुरू होतं. जणू सियाच्या मनातलंच बोलत होतं. तर सिया त्या गाण्यात मंत्रमुग्ध होऊन आपल्या यशला बघत गुणगुणत होती. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. तुमचा छोटासा पाठिंबा सुद्धा मला खूप मोठं बळ देतो. त्यामुळे मला पुढचे भाग लिहायला उत्साह मिळतो. धन्यवाद.